प्रथमतः सगळ्यांना गुड मॉर्निंग। इथे कढई तापत ठेवली, तुम्ही बघू शकता। तर मी सोप्या पद्धतीत डांगराची भाजी कशी करायची ते सांगते। इथे मी डांगर कापून ठेवले, हिरवी मिरची, हळद, जिरं, मोहरी, मीठ आणि कोथिंबीरच, कढीपत्ता नव्हता माझ्याकडे। तर कढई माझी चांगली तापलेली आहे। आता मी त्याच्यात टाकणार आहे जिरे मोहरी तडकल्यानंतर मी त्याच्यात टाकत आहे थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट। ते चांगलं ब्राऊन झाल्यावर मी ब्राऊनच करते, कारण की मला ते ब्राऊन झालेलीच हिरवी मिरची आवडते, त्याच्याने डांगर हे फार टेस्टी लागतं। आणि ते ब्राऊन झाल्यानंतर मी त्याच्यात दोन एक लाल मिरची टाकणार आहे आणि ती न कापताच घालणार आहे, कारण माझ्या मुलांना तिखट जास्त आवडत नाही म्हणून। आणि ते फक्त असंच परतवून घेईल, कारण की ती जर कापली तर त्याचा अर्क त्या फोडणीत उतरेल म्हणून। तर हे चांगलं ब्राऊन झाल्यानंतर मी त्याच्यात डांगर कापलेलं घालते आणि ते चांगलं परतवून घेते। बघू शकता तुम्ही, डांगर मी बारीक चिरून घेतलेले, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे शिजेल। ते शिजल्यानंतर टेस्टी पण मग लागतं। आता मी वरून हळद, कोथिंबीर आणि मीठ टाकून दिले, तर ते चांगलं परतवल्यानंतर मी आता ते व्यवस्थित हलवून घेते, कारण जिकडे तिकडे पूर्ण तळलेली ती मिरची जी आहे ती पूर्ण डांगराला लागलेली पाहिजे, आणि काही मसाले किंवा हळद ते पण व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला। आता ते हलवून आपण मग व्यवस्थित ते झाकून ठेवूया 5 एक मिनिटं। त्याच्यानंतर